आज सकाळी खूपच थंडी पडली होती, म्हणून आमचा स्पंदन चालला स्कूलमध्ये स्वेटर घालून. मस्तपैकी बुलेटवर बसला आणि तो मला म्हणायला लागला, मम्मी माझा व्हिडिओ काढा. बरं ठीक म्हटलं. त्याने मला आधीच सांगितलेलं. नंतर मस्तपैकी मला बाय केला आणि स्पंदन आमचा गेला स्कूलमध्ये. त्याचे बाबा त्याला गेले पोचवायला. तिथूनच ते ऑफिसला जाणार होते. नंतर म्हटलं मी सगळी कामं करून म्हटलं आता टोमॅटो राईस करूया. हे बघ, हे साहित्य घेतलेलं आहे. 2 उभे बारीक चिरलेले कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, 1 ओली मिरची आणि हे मस्तपैकी 2 पिकलेले लाल टोमॅटो बारीक चिरलेले आहेत, एकदम बारीक. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी कढईत तेल तापवलं. मस्तपैकी कांदा घातला आणि 2 बारीक चिरलेला जेवढा कांदा घालाल तेवढं तुमच्यासाठी म्हणजे बरं होणार. म्हणजे रेसिपी छान होते ती मग टोमॅटो राईसची. नंतर 1 ओली मिरची पण त्याच्यात उभी कट करून मी टाकली आणि मस्तपैकी परतून घेतला तो चारही साईडनं कांदा. हे बघा. आणि त्याच्यानंतर मी कधी आला लसूणची जास्त करून पेस्ट बनवूनच ठेवलेली असते आणि ती ही 1 चमचाभर आला लसूणची पेस्ट घातली आणि ती मी पण तळसून घेतली. कारण ती तळसल्याने काय होतं, जरा बरी भाजल्यानंतर त्याचा हिरवटपणा आहे तो जातो, म्हणून मी ती बरी भाजून घेतली. त्याच्यानंतर मी माझ्या घरात जे मसाले होते केलेले ते घातले आणि त्याच्यात जरा बिर्याणीचा थोडासा मसाला मिक्स केला आणि हे मसाले मी त्याच्यात घातले कढईमध्ये. ते पण जरासे असे परतून घेतले तेलात मस्तपैकी असे. तुमच्याकडे जे मसाले असतात ते घालू शकता, तसं काही नाही आहे की हाच मसाला पाहिजे तोच मसाला. आणि थोडीशी हळद टाकली त्याच्यामध्ये. आणि आता म्हटलं आता त्याच्यात टॅमॅटो जे बारीक चिरलेले टॅमॅटो होते ना ते त्याच्यात टाकायचे होते, मला ते टाकले मी. हे बघा. आणि शक्यतो करून तुम्ही बारीक टॅमॅटो जास्त करून चिरा, एकदम बारीक असे मस्त होते मग रेसिपी. म्हणजे करताना ते बारीक सगळं लागतं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर हे मी मस्तपैकी जरा भाजून घेतलं. नंतर ही मॅगी क्यूब आहे, माझ्याकडे व्हेज नव्हती म्हणून म्हटलं चला ह्यानेच काम चालवून घेऊया, म्हणून मी नॉनव्हेजची ती मॅगी क्यूब ह्याच्या एक घातलं. आणि जर हे घातली तर जरा मीठ शक्यतो कमी घाला, कारण ती जरा खारट असते म्हणून. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे नंतर शिजल्यानंतर असं जरा मी झाऱ्याने ते प्रेस करून घेतलं, कारण तो टॅमॅटो आहे तो एकदम ते बारीक व्हायला पाहिजे ना, म्हणून जरा असं तुम्ही प्रेस करून घ्या. मस्तपैकी असं घेतलं मी खूप वेळा असं करून, कारण ते टोमॅटोची मस्तपैकी प्युरी टाईप असे होते मग छान लागते टेस्टला. कारण नाही तर ते अख्खे पीस कसे दिसतात ना, जर असे दिसणार पण जास्त करून ते हे होतात प्रेस केलं. त्याच्यानंतर राईस घातला आणि हे मीठ घातलं चवीपुरती, जेवढं मला पाहिजे होतं तेवढं मी मीठ घातलं. आणि ही ओली कोथिंबीर घातली आणि पुदिना होता तो घातला. तुम्हाला पुदिना जे आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला. आणि हा पुदिना घातला. त्याच्यानंतर मी हा भात परतून घेतला. हा बघा, अशा प्रकारे माझा टॅमॅटो राईस रेडी झालेला आहे. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर